प्रसंगी त्यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आला। ते आपल्या फुलंब्री मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा महामहिम राजस्थानचे राज्यपाल सन्माननीय नाना या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुभाष शिरसाट, सन्माननीय जिल्ह्याचे उपाध्यक्ष रामबाबा शेळके, सन्माननीय संचालक गणेश पाटील दयांडे, सन्माननीय उपसभापती मुरली अण्णा चौधरी, सन्माननीय संचालक जगन्नाथ काळे, दत्ताभाऊ उकरडे, सन्माननीय भक्तनाना टोंगरे, कदीर भाई, या ठिकाणी फुलंब्रीचे भाजपाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय सांडवांगा जाधव, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचं हे काम व्हावं सतत पाठपुरावा असे माणिकराव शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सन्माननीय मर्देनाना, सन्माननीय भाजपाचे ज्येष्ठ नेते मुळे मामा, या ठिकाणी उपस्थित असलेले पुणे बाजार समिती फेडरेशनचे संचालक सन्माननीय रामभाऊ शिंदे, गावांना लोकप्रिय सन्माननीय जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रामभाऊ शेळके, शहराचे माजी महापौर बापूजी घडामोडे, जिल्ह्यात जालना लोकसभेचे प्रमुख सन्माननीय विजयभाऊ अवताडे, या ठिकाणी उपस्थित असलेले बाजार समितीचे संचालक भाऊ बंगे, सन्माननीय सातारा जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य जितूबाबा जयस्वाल, संतोनाना गावडे, कीर्तिसे मामा, लाला शेठ, निलेश शेठ, या ठिकाणी सर्व व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थेचे पदाधिकारी, पंचायत समितीचे सर्व आजी माजी सदस्य, सरपंच, चेअरमन, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, मी आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक बाजार समितीच्या वतीनं स्वागत करतो। आज खरं तर नानाचं मी अभिनंदन करतो की त्यांना आज राजस्थानला जाण्याचा त्यांचा दौरा होता, बाजार समितीच्या आग्रहास्तव या ठिकाणी नानाने वेळ दिला, त्याबद्दल मी बाजार समितीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। खरं तर बाजार समितीच्या सुरुवातीच्या विकास कामामध्ये नानाने 2017 पासून या ठिकाणी लक्ष घातलं आणि आपल्या बाजार समितीचा कायापालट त्या ठिकाणी झाला। आपण या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा देण्याचं काम या ठिकाणी बाजार समितीत केलंय। या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला आणलेला फुलाचा बाजार होता, फुलाचं मार्केट या ठिकाणी नव्हतं, ते फुलाचं मार्केट या ठिकाणी आपण उभारलंय आणि ते आजपर्यंत या ठिकाणी चालू आहे। नवीन एक आपण 21 शॉपिंगचं मागच्या कार्यकाळामध्ये कांदा मार्केट त्या ठिकाणी उभारलंय, ते सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। तसेच शेतकऱ्याचा आणलेला माल अनेक शेतकरी आपला स्वतः माल या ठिकाणी विकत असतात आणि पाऊस आल्यानंतर त्यांना आपला माल सोडून परत जावं लागत होतं, इथं माल जागेवर सोडून देऊन निराशानं, त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी नवीन एक शेतकरी बाजार संकुलन उभा केलंय। तसेच या ठिकाणी शेतकऱ्याचं मक्का संचलन केंद्रासाठी आपण 1,000 मेट्रिक टनचे त्या ठिकाणी 2 गोडाऊन उभारले। मागच्या वेळेसही आपण पूर खरेदीमध्ये त्याचा आपला उपयोग झाला, अशा वेगवेगळ्या सुविधा आपण या ठिकाणी देण्याचं काम केलं। खरं तर बाजार समितीमध्ये सुरुवातीला या बाजार समितीचा लेआउट मंजूर नव्हता आणि लेआउट मंजूर करताना अनेक अडचणी या ठिकाणी येत होत्या। ही येत असताना जवळपास सुरुवातीला लेआउट मंजूर करताना 9,64,00,000 रुपये आपल्याला विकास शुल्क भरण्याचं महापालिकेने कळवलं होतं, पण नानाचा पाठपुराव्यानंतर आपल्याला जवळपास ते 1,29,50,000 रुपयामध्ये ते काम झालंय, म्हणजे जवळपास 9.9 कोटी रुपये बाजार समितीत त्यावेळेस वाटले। माल प्राप्त करायचा एक विषय होता नाना फुले, तो 11 कोटी 23,00,000 रुपये होता आणि तो सगळ्या कमी करून त्याला असेसमेंट करून तो जवळपास 2,59,60,00,000 पर्यंत तो आला
म्हणून असे अनेक वेगवेगळे विषय ते आपण हाताळले. म्हणून आपल्याला ते सगळं लेआउट मंजूर झाल्यामुळं आपल्याला इथं व्यापाऱ्यांना या ठिकाणी प्लॉट देता आले आणि वेगवेगळे विकासाची कामं आपल्याला या ठिकाणी करता आली. म्हणून आज जे बाजार समितीमध्ये वेगवेगळे या ठिकाणी व्यापाऱ्याचे आपापल्या व्यापाऱ्याचं दालन तयार करून व्यापार सुरू करत आहे आणि जे राहिले असतील यांनी लवकरात लवकर या ठिकाणी बांधकाम करून आपापले व्यवसाय या ठिकाणी सुरू करावा. या ठिकाणी पूर्वी चिखल होता सगळ्या मार्केटमध्ये, सगळे रस्ते आपण या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केले आणि आता जे राहिलेलं रस्त्याचं काम होतं पलीकड एनएससीबी पासून पणन मंडळाच्या तिथपर्यंत एक काम बाकी होतं. काही जनरल शॉपिंग मधले काही कामं बाकी होते आणि या राहिलेल्या कामाचं आपण 7 कोटी रुपयाचं आज या ठिकाणी रस्त्याच्या कामाचं या ठिकाणी नाना जास्त भूमिपूजन होतंय. सुरुवातीला नवीन जे प्रलंबित कामं राहिले होते काही 22 मार्चला नवीन संचालन मंडळ या ठिकाणी 22 मार्च 2023 ला निवडून आल्यानंतर आपण या ठिकाणी प्रथम पिसरी रोडच्या कॉम्प्लेक्सचं काम त्या ठिकाणी प्रलंबित होतोय आणि जवळपास ते काम आपण आता पूर्ण केलंय आणि नानाच्या हस्ते त्याचा आज लोकार्पण झाले. जवळपास ते आपण रोडचं दोन्ही धरून 24 कोटी रुपयाचं शॉपिंग कॉम्प्लेक्स 168 गाड्याचं कॉम्प्लेक्स आपण त्या ठिकाणी बांधतो. मला नाही वाटत महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं कॉम्प्लेक्स सुद्धा असेल. या ठिकाणी दरबारमध्ये सुद्धा आपण नाल्याच्या माध्यमातून उपबाजार समितीचं त्या ठिकाणी 19 ला काम पूर्ण केलंय आणि तिथलं प्रशासकीय बिल्डिंग त्या ठिकाणी बाकी होती तिचंही आज लोकार्पण होते. जवळपास 60 लाख रुपयाचं प्रशासकीय बिल्डिंगचं लोकार्पण आज नाल्या जास्त होतंय. खरं पाहिलं तर करमाड सारख्या ठिकाणी आपण सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळं आपण पाहिलं असेल संपूर्ण आपला औरंगाबाद संभाजीनगर जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, येथील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एक मार्केट व्यवस्था उभी करून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलंय आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला निश्चितपणे होतो. त्या शेतकऱ्याचा एक आनंद होतो, त्याचं समाधान आमच्या सर्व संचालक मंडळांना आहे. त्या ठिकाणी आपण आता 1 वर्ष झालंय, 7 ते 8 महिने झाले पिंपरी राजाला आपण काम चालू केलंय. ते काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. जवळपास पिंपरी राजाचंही काम 7 कोटी 65 लाख रुपयाचं काम सकाराम पाटील उपबाजार पिंपरी येथील आहे. ते काम सुद्धा आता प्रगतीपथावर आहे. यानंतर नवीन आपण आता याला लाडसावंगीला उपबाजार पेठ म्हणून नवीन मान्यता आलेली आहे आणि त्यामध्ये 3-4 वेळेस सतीश शेटपुरे 3-4 वेळेस आपण त्या ठिकाणी निविदा पेपर लोकमतला देऊन मागितल्या. कालच्या मीटिंग मध्ये त्याच्यामध्ये निविदा आल्या त्याच्यामध्ये जी कमीत कमी निविदा होती तिला कालच्या सभेमध्ये मान्यता दिलेली आहे. जवळपास 13 एकर जमीन आपण त्या ठिकाणी खरेदी करतोय आणि चांगलं मार्केट लाडसावंगी सारख्या परिसरामध्ये आपण उभारतोय. त्याचा फायदा निश्चित प्रमाणात त्या परिसरातील शेतकऱ्याला होईल. नंतर मार्केट मधले काही रस्ते बाकी होते, मंडी मधले भाजी मार्केट मधले तिथले 3 रस्त्याचं आपण त्या ठिकाणी काम पूर्ण केलंय. त्याचंही आज लोकार्पण या ठिकाणी होत आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे पूर्वी भाजी मार्केटमध्ये शौचालय नव्हतं, त्याच्याही कामाचं उद्घाटन आज आपण करतो. ते 60 लाख रुपयाचं शौचालयाचं काम त्या ठिकाणी करतोय. नव्याने एक आता पूर्ण प्रगतीपथाकडे असलेलं काम ते आता पूर्ण होते. ते 60 लाख रुपयाचं शौचालयाचं काम होतंय. कारण बाजारमध्ये गर्दी वाढल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी ती व्यवस्था उभी करायचं काम राहतोय. म्हणून अशी वेगवेगळी कामं आपण त्या ठिकाणी करतोय. खरं तर बऱ्याच दिवसांना या ठिकाणी शेतकऱ्याच्या मुलासाठी वसतिगृह व्हावं ही सगळ्यांची संकल्पना होती आणि जवळपास आपण त्या ठिकाणी खाली 23 शॉपिंग आणि त्याच्यावर 200 विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची व्यवस्था त्या ठिकाणी करतोय. त्याचंही काम आपण चालू करतोय. खरं तर बऱ्याच व्यापाऱ्यांची त्या ठिकाणी नाराजी होती
की आम्हाला रस्ता राहणार नाही, व्यापाऱ्यांनी काळजी करायची गरज नाही, तुमच्या रस्त्याला कुठेही त्या ठिकाणी धक्का लागणार नाही. पूर्वीपासून जो रस्ता होता त्याच्यात उलट 7.25 मीटर याचेच रस्ता आपण त्यांना वाढवून देतोय. त्याच्यामुळे व्यापाऱ्यांनी कुठे नाराज व्हायची आवश्यकता नाही. त्यांचाही विचारात घेऊन ते काम पूर्ण करण्यात येईल. अशी वेगवेगळी कामं आपण त्या ठिकाणी नाण्याच्या माध्यमातून करतोय. बाजार समितीचं नवीन संचालक मंडळ निवडून आल्यानंतर जवळपास आपण सगळ्या बांधकामाची 11 ते 12 कोटी रुपये बिलं दिलेली आणि ह्या 1 वर्षामध्ये आपलं उत्पन्न 1,99,00,000 आपण आताच्या ह्या वर्षी 6 कोटीच्या आसपास आपला बाजार समितीचं उत्पन्न आपण वाढवलेलं आहे. आणि ह्या 1 वर्षामध्ये सगळ्या कॉन्ट्रॅक्टरचे बिलं देऊन काम पूर्ण करून 4 कोटी रुपये डिपॉझिट आपण 1 वर्षामध्ये बाजार समितीस केलेले. आमचं संचालक मंडळ नवीन निवडून येण्यापूर्वी 11 कोटी रुपये डिपॉझिट 300 जागेवर डिपॉझिट आहे. त्या डिपॉझिटला आम्ही कुठे हात लावले नाही. जी काय कामं झाली व्यापाऱ्याकडून म्हणा, गाळेधारकाकडून म्हणा, ते पैसे वसूल करून ही कामं पूर्ण करत आहे. बाजार समितीला आज घडीला कोणाचं 1 रुपया देणं नाही म्हणून चांगल्या पद्धतीनं बाजार समिती काम करते. आपल्या सगळ्याच्या आशीर्वादानं हे संचालक मंडळ निवडून दिल्यानंतर वेगवेगळी कामं आपण नाण्याच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतली आणि आपण या सगळ्या कामाला मागच्या काळात पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे. पुढच्याही काळामध्ये आपलं सहकार्य अपेक्षित आहे आणि निश्चितपणाला मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. राज्यपाल आदरणीय नानांना विनंती करतो त्यांनी सविस्तर असं मार्गदर्शन करावं. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण पराडे, चौधरी, जगन्नाथ काळे, अर्जुन चौधरी, गणेश प्रेंडे, अभिजित देशमुख, राम सुजाताम गायके, जगन्नाथ डोंगरे, भाग्यनाथ नागपुते, पूनम बामणे, कैलास उकडे, दत्तात्रय उकडे, महेंद्र मुख्तर, अब्दुल रहीम, अब्दुल सलाम पठाण, कन्हैयादास गायकवाड, निलेश शेट्टी, देवीदास कीर्तिशाही, विक्रम सदस्य दामोदर मोकुसे, विजय सिरसाट, कांग्रेसची हरिभाऊजी पवार, रामकाका शेळके, त्याचबरोबर व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, मी प्रथमतः कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या 168 गाळ्याचं लोकार्पण झालं असं जाहीर केलं. म्हणजे मागे अशी चर्चा करता करता मार्केट कमिटीला बऱ्यापैकी उत्पन्न आहे, नफा आहे म्हणून मी त्यांना एक कल्पना सुचवली होती की शेतकऱ्याच्या गरीब विद्यार्थ्याला 10वी नंतर 12वी नंतर महाविद्यालय तिथे यायचं असेल तर त्याला खोली घेऊन राहणं हेही अवघड असतं आणि त्यामुळे तो नाव तर नोंदवतो पण रोज कॉलेजमध्ये जात नाही. त्याचं कारण तो इथं राहत नाही, गावाकडे राहतो आणि गावाकडून रोज येणं जाणं त्याला परवडत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांचं मुलाचं नीट शिक्षण होत नाही आणि म्हणून या गरीब शेतकऱ्याच्या मुलाचं चांगलं शिक्षण व्हावं यासाठी एखादं वसतिगृह
त्यांना कसं द्यायचं काय द्यायचं हे नंतर ठरवता येईल, पण किमान जागा तरी उपलब्ध करून द्यावी मार्केट कमिटीने आणि त्याप्रमाणे त्यांनी पणन मंडळाकडून त्याची परवानगी मिळवली. पण काल मला काही व्यापारी मंडळी भेटले, त्यांना तो रस्ता अरुंद वाटतोय आणि रस्ता अरुंद वाटत असल्यामुळे आता नवीन जे व्हेकल आहेत ते मोठे गाड्या आहेत 16 टायरच्या 20 टायरच्या आणि ते त्याच्यामध्ये तिथं त्यांना फिरवता यायची नाही गाडी, अशी त्यांची तक्रार होती. म्हणून मी म्हणलं की सभापतीला की एकदा पुन्हा त्याची बसा आणि तेवढा अधिकाधिक मोठा रस्ता करता येईल तेवढा केला पाहिजे. म्हणून मी त्याचा आज भूमिपूजन केलेलं नाही. धन्यवाद. काही फार मोठं काम झालं असं समजू नका. नाना आम्हाला पूर्ण तिथे ऐकून घ्या. कसं आहे, आपण जेव्हा एकत्र काम करतो तेव्हा कोणाची जरी एकाची तक्रार असली तरी त्याचं निरसन व्हावं ही माझी अनेक दिवसाची मी त्याकडे ते पाहतो की असं कोणी राहू नये. आता एखादा बळजबरीच नाराज व्हायला लागला तर गोष्ट वेगळी, परंतु बहुतेकांनी जर संमती दिली तर ते काम तसं व्हावं आणि म्हणून त्या दृष्टीने आपण त्याचाही लवकरात तोडगा काढू, ते काम सुरू करता येईल. वृत्तीकरण आवश्यक आहे आपल्याला पटतं आणि कोणाची नाही, पण थोडासा त्याच्यामध्ये अंशदा बदल करून आपण ते करूया एवढं मी या प्रसंगी सांगतोय. चेअरमनला पण मी आधी सांगितलंय की त्याच्यात अंशदा बदल करा आणि ते मार्गी लावा. दुसरी गोष्ट की मला आज या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्याकडे अॅग्रोचा अंक आता दिला. ते स्वतः आहे, त्यांच्या पत्नी आहे आणि गोबीची मोठी लागवड ते नेहमीच करतात. वर्षामध्ये गोबी असंच सगळीकडे त्यांचं चित्र आहे. मला याचा एक आनंद आहे की वडका झालं, सटाणा झालं, टोनगाव झालं, वर्धडी झालं, या परिसरातले असंख्य गाव हे भाजीपाला करतात आणि फळे पण करतात. मला 2 दिवसापूर्वी सटाण्याचे शिवाजी गावठी पण भेटले होते. त्यांच्या सुद्धा खूप चांगल्या डाळिंब आहे. परत आयाला तर मला वाटतं काल पुरस्कार मिळाला. आता जिद्दीने तो काम करणारे मुलं आहेत. आता बरंच तसा मला ते काही 5-7 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की तो ग्रॅज्युएट झाला पण त्याला काही नोकरी मिळाली नव्हती. पण त्याच्याकडे 4 एकर जमीन होती, विहीर पडली आणि त्याच्यात तो भाजीपाला घ्यायला लागला आणि भाजीपाला घेता घेता नेट सेट केलं आणि त्याच्यातून अधिकाधिक उत्पन्न त्याला आलं. या त्याने त्याच्या डाळिंबामध्ये 1 का 1.5 एकर डाळिंब आहे. त्याने ठरवलं होतं की 40 लाख रुपये यावर्षी उत्पन्न काढायचे. मग त्यासाठी सकाळी 5 वाजेपासून तो आपल्या शेतात जायचा असं तो मला म्हटला. सकाळी सकाळी फवारणी करायला आणि त्याचं शेवट झाला त्याला तरी 35 लाख रुपये त्याला डाळिंबाचे मिळाले. आता एखादा शेतकरी एवढ्या जिद्दीने जर काम करत असेल
तर स्वाभाविक काळी आई आपल्याला भरभरून देते आणि काळ्या आईला काय पाहिजे असतं तर ते पिकाला पाणी पाहिजे असतं. आता पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी झाली, खोलीकरण झाले, शेततळी झाले, पण पाऊस पडला पाहिजे.